नववर्षाची सुरुवात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनानं करण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। नवीन वर्ष आनंदात जावं यासाठी संत गजानन महाराजांना साकडं घालण्यात आलंय। 1 जानेवारी ह्या नव्या वर्षाच्या निमित्तानं प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावमध्ये भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे। मंगळवारपासूनच हजारोंच्या संख्येनं भाविक शेगावामध्ये दाखल झालेले होते। नवीन वर्ष आनंदात जावं यासाठी भक्त दाखल झालेत। हजारोंच्या संख्येनं आलेल्या भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा प्रयत्न संस्थांच्या वतीनं करण्यात आलाय। सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा आणि नवी उमेद आणि नवीन नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी भक्त मंदिरात आलेत। भक्तांची गर्दी पाहता मंदिर रात्रभर भक्तांसाठी खुलं ठेवण्यात आलेलं होतं। माझे नाव मीनाक्षी संदीप भोपळे। आम्ही नागपूरला राहतो। गेली 5-6 वर्षापासून आम्ही महाराजांच्या नित्य दर्शनाला येतो आणि मुख्य गोष्ट इथले सेवेकरी, इथली स्वच्छता आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद आमच्या नेहमी सोबत असतो। आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे बऱ्याचदा आणि इथे आलं की मन प्रसन्न होते, म्हणून आम्ही काय साकडं घातलं? साकडं म्हणजे सगळ्यांना सुखी आणि समाधानी राहू दे, बस एवढंच सगळ्या महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे। बाकी त्यांचा आशीर्वाद असतोच नेहमी सोबत। मी भानुदास पंढरीनाथ देवकर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र। मी गेल्या 5 वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी येतो। सेवाभावी एकदम व्यवस्थित दर्शन होतं आणि व्यवस्थित सगळं। काय साकडं घातलं आज संकल्प कुठलाही नाही आहे, फक्त सुखी संसार आणि सुखी राहावा सगळ्यांनी बस। श्री गजानन महाराज की जय। माझं नाव अश्विनी वैभवराव जाधव। मी वर्धेवरून आलेली आहे। आम्ही मंगळवारीच आलेलो आहो। आम्ही दर्शन वगैरे घेतलं। इथली स्वच्छता, इथली शांतता वगैरे बघून माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे। मी गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहे। मी वयाच्या 2020 पासूनच त्यांची पोथी वगैरे त्यांचं खूप असं माझ्या त्यांच्यावर खूप अशी माझी श्रद्धा वगैरे आहे आणि माझी या गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आहे। आणि मी लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या मुलासोबत आणि माझ्या हजबंडसोबत पहिल्यांदाच आलेली आहे आणि माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे। काय साकडं घातलं? की मुलगा झाल्यानंतर मी पहिल्या दर्शनासाठी इथेच येईल म्हणून मंदिरामध्ये। शेगाव येथे काल रात्रीच आम्ही परभणीहून आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यावर खूप प्रसन्न वाटते। या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही माऊलीच्या चरणाच्या दर्शनाने करण्याची एक इच्छा होती आणि ती आज कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि देवाच्या चरणी असं मागितलं आहे की सर्व भारतातले लोक सुखी, आरोग्य त्यांना लाभू दे आणि सर्वांना सुखी ठेव, त्याचबरोबर माझ्या परिवाराला सुद्धा सुखी ठेव, एवढी माऊलीच्या चरणी प्रार्थना केली। धन्यवाद।